नाशिक. यावेळी नाशिकचं नाव कोणत्या गोळीबारासाठी, खुनासाठी किंवा ड्रग प्रकरणासाठी चर्चेत आलेलं नाही, घाबरू नका. पण गेल्या काही महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं नाशिकचं नाव सतत समोर येतं गुन्हेगारीमुळं, त्यामुळं आता काय झालं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मात्र यावेळी नाशिक चर्चेत आलंय ते इथल्या राजकारणामुळं आणि तेही थेट विधान परिषदेच्या निवडणुकीमुळं. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. गाठीभेटी वाढल्यात, फोनाफोनी सुरू झाल्याने बंद दाराआड बैठकींची सत्रही रंगायला लागलेत. कारण ही जागा एकच आहे, मात्र इच्छुक अनेक. पुढच्या नाशिकच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे, त्यामुळे महायुतीमध्येच आता रस्सीखेच सुरू झालेली पाहायला मिळते. जर आपण इथल्या संख्याबळाकडे लक्ष दिलं तर एकूण 619 सदस्य मतदान करणार आहेत, तर त्यापैकी तब्बल 406 सदस्य संख्या महायुतीकडे, त्यात ही शिवसेनेकडे 171, भाजपकडे 188 आणि राष्ट्रवादीकडे 107 सदस्य संख्या. आघाडीबद्दल बोलायचं झालं तर आघाड्यांनी स्थानिक आघाड्या मिळून साधारण 100 सदस्य होतात, त्यामुळे आघाडीने ते कितीही प्रयत्न करले तरी त्याचा काय फायदा नाही आहे. एकीकडे शिवसेना ही जागा आपलीच असल्याचा दावा करते, कारण सध्याचे जे आमदार होते इथून नरेंद्र दराडे हे शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेत आणि यावेळी त्यांनी जाताना म्हणजे शिवसेनेत प्रवेश करताना आमदारकीचा शब्द घेतला होता, त्यामुळे दराडेंना पुन्हा संधी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुमताई कांदे यांचंही नाव तितक्याच ताकदीनं घेतलं जाते. आता शिवसेनेतच दराडे की कांदे हा प्रश्न निर्माण झालाय. मात्र खरी गेम इथं भाजप करू शकतो असं बोललं जाते, कारण बघा, भाजप ही आता नाशिकमध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या तयारीत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं महत्त्व सध्या वाढलेलं असताना भाजपला इथं आपला आमदार हवा असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळं संकटमोचक गिरीश महाजन त्यांच्या गोटातील काही नावं समोर येऊ लागलेत. गणेश गीते, निलेश बोरा यांसारखे नेते इच्छुक असल्याचं सांगितलं जाते आणि जर भाजपनं ही जागा जोरात लढवायचं ठरवलं तर मग शिवसेना भाजपमध्ये थेट संघर्ष नाशिकमध्ये बघायला मिळू शकतो. आता इथं आणखी एक ट्विस्ट म्हणजे भुजबळ फॅक्टर. कारण नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध कांदे आणि भुजबळ विरुद्ध दराडे हा राजकीय वाद महाराष्ट्राला, नाशिकला सर्वश्रुत आहे. त्यामुळे समजा जर शिवसेनेकडून दराडे किंवा कांदे यांना उमेदवारी दिली तर भाजप आणि भुजबळ यांच्यात वेगळं समीकरण तयार होऊ शकतं. कारण यांना उमेदवारी दिल्यानंतर भुजबळ महायुतीत शिवसेनेला मदत करणार नाहीत हे फिक्स आहे आणि म्हणूनच भाजप या ठिकाणी राष्ट्रवादीला एकत्र घेऊन, अर्थात भुजबळ यांना एकत्र घेऊन चाल खेळण्याची कुठली तरी एक नवी रचना आखू शकतो, ज्यामुळे शिवसेना एकटी पडू शकते. भुजबळांची ताकद लागल्यामुळे इथं भाजपकडून जो उमेदवार होता तो निवडून येऊ शकतो अशी एक शक्यता आहे. किंवा एक दुसरा पर्याय देखील इथं नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेळला जाऊ शकतो असं म्हणलंय. तो कोणता सांगते. खरं ते यंदाची जी महापालिका होती ती राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येऊन लढवली खरी, पण आता जर दराडे किंवा कांद्यानं उमेदवारी द्यायचं म्हटलं तर राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाऊ शकत नाही आणि म्हणूनच महायुती जरी एकत्र असली तरी आतून वेगवेगळी फिल्डिंग लावण्याची शक्यता इथं भाजप नाकारता येत नाही. दुसरा पर्याय म्हणजे महाविकास आघाडी शांत नाही आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, स्थानिक नेते, अपक्ष, काही छोटे पक्ष यांना एकत्र आणत राष्ट्रवादी अर्थात छगन भुजबळ वेगळी मोठ बांधू शकतात असं सांगितलं जाते. त्यामुळे ही निवडणूक सोपी आणि सरळ अजिबात दिसत नाही, कारण इथे प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक नेत्याचा एक स्वतःचा वेगळा अजेंडा आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये अपक्षांची देखील, स्थानिकांची देखील ताकद जास्त आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोण कोणाला साथ देईल, कोण नाराज होईल, कोण बंडखोरी करेल, कोण कोणाचा गेम करेल हे सांगणं कठीण झालं. म्हणजे त्यामुळेच ही नाशिकची निवडणूक फक्त विधान परिषदेची निवडणूक राहिली नाही आहे, तर महायुतीतील अंतर्गत संघर्ष, यामध्ये भुजबळांची भूमिका, भाजपची रणनीती आणि शिवसेनेचं भवितव्य याची मोठी परीक्षा बनली. आता चर्चेतील नावांपैकी कोणाला संधी मिळणार आणि आमदारकी मिळणार की एखादं वेगळंच नाव समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकच्या घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. म्हणजे गिरीश महाजन आपला डाव खेळतील का? छगन भुजबळांना एकत्र आणतील का? छगन भुजबळ आणि गिरीश महाजन एकत्र येऊन शिवसेनेला इथं धक्का देऊ शकतात का? सुहास कांदे यांना धक्का बसू शकतो का? दराडे यांना शांत बसावं लागेल का? मग इथं शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात महापालिकेसारखं एकत्र येतील. समजा दराडे आणि कांदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता किती आणि नाही मिळाली तर मग काय होईल? जागा वाटपातला हा पेच भाजपला सुटेल का? शिवाय
अजून एक पर्याय असा म्हणला जातो की नाशिकची ही जागा भाजपला सोडून गुलाबराव पाटील यांना आपल्या मुलाला अर्थात प्रतापराव पाटलांना आमदारकी मिळवून द्यायची आहे. म्हणून भाजपकडून जळगावची जागा मागायची आणि भाजपला नाशिकची जागा सोडायची अशी देखील चर्चा सुरू आहे. मग असं झालं तर सुहास कांदे आणि दराडे यावेळी काय करतील? गुलाबराव पाटलांचे प्रयत्न इथं सफल होतील का? गिरीश महाजन नाशिकसाठी किती प्रयत्न करू शकतात? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या स्थानिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही वेगवेगळ्या मतदारसंघातील गणितं तुमच्यासमोर आणतोय. तुम्हाला आणखी कोणत्या मतदारसंघाची गणितं पाहायला आवडतील? नाशिकच्या समीकरणाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा.